हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुम्ही जी गोष्ट मला सांगितली आहे ना, या सगळ्यांसमोर दीपकजींना सांगा, जेणेकरून त्यांनाही कळू दे की त्यांची मुलगी त्यांच्या मागे काय काय कारनामे करते. आकांक्षा, तू याला ओळखतेस? बाबा, हा तोच माणूस आहे. मी तोच लाखन आहे ज्याने तुमच्या मुलीला भर रस्त्यातून उचलली होती. मी तोच लाखन होतो ज्याच्या बरोबर तुमची मुलगी रात्रभर राहिली होती. मी तुमच्या समोर हात जोडतो, पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो. नाही नाही बाबा, तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाहीये. कळतंय मित्रा, सगळं कळतंय. तुला पण लाखनच्या बोलण्यावर विश्वास आहे, पण तू ते मान्य करायला तू कचरतोयस. तू तिला कधीच बनवू शकत नाही आपली बायको. तुला माहिती आहे आकांक्षाच्या चारित्र्याबद्दल. तू तिच्या सोबत लग्न नाही करू शकत. आकांक्षा सारख्या मुलीसोबत लग्न कोणीच नाही करू शकत. कोणीच नाही. नाही अनिल, असं नाही की आकांक्षा माझ्यासाठी योग्य नाही. खरं तर मीच आकांक्षाच्या योग्यतेचा नाही. तुला माझ्याबद्दल माहिती आहे ना, मी किती कमी शिकलेलो आहे ते. आणि आकांक्षा तर खूप शिकली आहे. माझी तिच्याशी बरोबरी नाही होऊ शकत. हे सर्व बोलण्यात आणि ऐकण्यात चांगलं वाटतं. खरं तर हे आहे की तू पण मान्य करतो की लाखन खरं बोलतोय. तुला खरंच जर आकांक्षावर विश्वास आहे तर तू हिच्यासोबत लग्न का नाही करत? कोणी थांबवलंय तुला? जा, कर आणि दाखव की तू किती महान आहेस ते. आकांक्षा सारख्या मुलीसोबत कोणीच लग्न करू शकत नाही. नाही तू, नाही मी, नाही इतर कोणी. कारण ती चारित्र्यहीन आहे. आता तू एक जरी शब्द बोललास ना, तर मी विसरेन की तू माझा मित्र आहेस आणि इथेच तुझा जीव घे. जर एवढीच आपुलकी आहे तर लग्न का नाही करत विराज? महान बनण्याची हौस आहे तर महान बन, दाखव.
मी आकांक्षा सोबत लग्न करायला तयार आहे. अनिल, चल इथून. अरे अजून कोणता तरी तमाशा बघण्यापेक्षा आपण आपली इज्जत वाचवूया. चला सगळ्यांनी. अरे देवा, नवरीला न घेताच बरात निघून गेली. आता या बदनाम पोरीशी कोण लगीन करायचं? आयुष्यभर बिना लग्नाचीच राहणार. तुम्हा लोकांना लाज नाही वाटत इतक्या चांगल्या मुलीबद्दल असल्या अभद्र गोष्टी बोलायला? चला निघा इकडून. आकांक्षा, मला माहितीये की मी तुझ्या योग्यतेचा नाही, तुझ्या इतका शिकलेलो देखील नाही आणि तुझ्या इतका समजूतदार देखील नाही. पण मी तुला एक वचन देतो, तुला आयुष्यभर आनंदी ठेवेन, प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत राहीन. अंधारात जेव्हा सावली तुझी साथ सोडेल ना, तेव्हा देखील मी तुझ्या सोबत असेन. जर तुला वाटत असेल की तू आनंदाने तुझं आयुष्य माझ्यासोबत घालवू शकतेस, तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. नाही आकांक्षा, घाईघाईत तू कोणताही निर्णय घेऊ नकोस. काय झालं जर ह्या लोकांचा तुझ्यावर विश्वास नाहीये, पण आम्ही आहोत ना तुझे आई बाबा, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. बघ बेटा, असा कुठचाही निर्णय घेऊ नकोस ज्यामुळे तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आंटीजी, मी आकांक्षाशी लग्न करण्याचा निर्णय यासाठी नाही घेतला की मी तिच्यावर उपकार करतोय. मी लग्न यासाठी करतोय कारण मी तिच्यावर आधीपासून आकांक्षा, शेवटी निर्णय तुझा आहे. तुला जे वाटतंय ते तू बोल. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, शेवटी निर्णय तुझा आहे. तुला जे वाटतंय ते तू बोल. आजपासून या आजी माझ्या सुरक्षेत राहतील आणि जर यांना काही इजा जरी झाली ना, तर त्याचा जबाबदार मी तुला समजेन.
लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना असं करताना. तुम्ही त्याच बाईला धक्का मारताय जिने दीनानाथ शेठ बरोबर तुमच्यासाठी शत्रुत्व पत्करलं. आकांक्षा, मी तुझ्या शांततेचा अर्थ समजलो, पण तुझ्या नकाराला माझी काहीच हरकत नाही. मी तर देवाकडे प्रार्थना करीन की तू जिथे कुठे राहशील नेहमी आनंदात राहा. येतो. आता तुम्ही सुद्धा ना एक चांगली मुलगी बघून लग्न करायला हवं. माझ्याशी कोण लग्न करेल? सगळ्यांना तर असंच वाटतं की मी दीनानाथचा मुलगा आहे आणि त्यांचे सगळे गुंडगिरी आणि दादागिरीचे धंदे सांभाळतो. विराज, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे तू काय बोलतेस आकांक्षा? आई, मी कुठल्याही दबावाखाली हे लग्न करत नाहीये. उलट मला आज या गोष्टीची जाणीव झालीये की फक्त शिक्षणामुळेच माणसाचे विचार नाही बदलत, तर माणूस मुळापासूनच चांगला असायला हवा. आणि मला तर या गोष्टीचा आनंद आहे की त्या अनिलशी माझं लग्न नाही झालं. पण जर माझं त्याच्याशी लग्न झालं असतं तर सगळं आयुष्य मी ह्याच भीतीखाली जगले असते की त्याला कोणी माझ्याबद्दल काही सांगितलं आणि त्याने मला त्याच्या घरातनं आणि त्याच्या आयुष्यातनं बाहेर काढलं तर. विराज, मला मान्य आहे की तू माझ्या इतका शिकलेला नाहीयेस, पण लग्न करणं म्हणजे काही व्यवहार नाहीये. हा एक विश्वास आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू माझा विश्वास नाही तोडणार आणि मला आयुष्यात कधीही एकटं नाही सोडणार. मी तुझ्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी दया नाही, माझ्यासाठी खरेपणा बघितलाय. मी तो खरेपणा पाहिलाय जो मला माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात नेहमी पाहायचा होता. म्हणूनच या खरेपणासाठीच मला तुझ्याशी लग्न करायचंय. आकांक्षा, भावनेच्या भरात कोणता चुकीचा निर्णय घेऊ नकोस. तुझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. नाही बाबा, एवढं सगळं झाल्यानंतर भावनेच्या भरात निर्णय घेण्याचा मी विचारही करू शकत नाही. सुकन्या आमच्या कन्या. नाही बाबा,
एवढं सगळं झाल्यानंतर भावनेच्या भरात निर्णय घेण्याचा मी विचारही करू शकत नाही. हा माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की माझा हा विश्वास कधीच नाही तुटणार. ताई साहेब, काही करणी, काही नशीब, काही त्या विधात्याचा खेळ. ताई साहेब, जोड्या तर देव वर बनवूनच पाठवत असतो. आपण तर फक्त त्यांना जोडण्याचं काम करत असतो आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकतो. तुम्ही पण तुमच्या गुणी मुलीला ना चांगले आशीर्वाद द्या, तिच्या उद्याच्या संसारासाठी. वधू इकडे वर तिकडे. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्व कल्पितं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वमाम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचान अवमशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोद्वार्तात अवधरातात. सर्वतो मा पाहि पाहि समंतात. दीप देवतेला वंदन करा, भूमी देवतेला वंदन करा, आपल्या कुलदेवतेला, पितरांना सर्वांना वंदन करा. आता सर्वजण जागेवर उभे राहा. हे घे पूजा. हळद घातलेलं दूध प्यायलं ना की दुखणं लवकर बरं होतं. नाहीतर ते डॉक्टर इलाजाच्या नावावर किती पैसे घेतात देव जाणे. हो आजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आजकालचे डॉक्टर ना जरा जास्तच लालची झालेत. कोणी पेशंट आला की लगेच त्याला घेरतात. पैशांशिवाय त्यांना काहीच दिसत नाही.
वा पूजा वा, काय चांगला उपाय काढलायस. आता एकदा का विराज भाऊजी आले की त्यांचा उदास चेहरा पाहता येईल आणि मनाला शांती वाटेल. अरे पूजा, विशाल, तुम्ही अजून लग्नाला नाही गेलात? आतापर्यंत तर लग्न लागलं असेल. हो आई, आम्हाला अनिलच्या लग्नात नाही जाता आलं. ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला होता. अचानक पूजाचा पाय सरकला आणि तिचा पाय मुरगळला. अरे पूजा, तू बाम वगैरे काही लावलास की नाही? विशाल, जा तर आमच्या खोलीतून बाम घेऊन ये, आम्ही लावून देतो. राव दे सुनबाई, मी हळद घातलेलं दूध दिलंय. दुखणं लवकर बरं होईल. तू काय उगा काळजी करत बसू नग. हो आई, आता ठीक वाटतंय. नाहीतर त्यावेळी असं वाटत होतं की दुखण्याने जीवच निघून जाईल माझा. म्हणूनच मी आणि विशाल लग्नाला नाही जाऊ शकलो. पण आम्ही विराज भाऊजींना अनिलच्या लग्नात पाठवलंय. काय? तुम्ही लोकांनी विराजला लग्नाला पाठवलं? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या